भारतीय पोलीस सेवा. भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS ही अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिस अंतर्गत एक नागरी सेवा आहे. भारत ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झाल्यानंतर एका वर्षानंतर 1948 मध्ये तिने भारतीय शाही पोलिसांची जागा घेतली. IPS सत्यमेव जयते, ब्रीदवाक्य सत्यमेव जयते, संस्कृत सत्याचाच विजय. भारतीय पोलीस सेवा, इंडियन पोलीस सर्व्हिस, संक्षेपमध्ये IPS. स्थापनेची तारीख 26 जानेवारी 1950, 75 वर्षापूर्वी. देश भारत. स्टाफ कॉलेज सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद, तेलंगणा. कॅडर नियंत्रण प्राधिकरण, गृह मंत्रालय, पोलीस एक विभाग. जबाबदार मंत्री अमित शाह, गृहमंत्री. कायदेशीर व्यक्तिमत्व सरकारी नागरी सेवा. कॅडर ताकद 5047 सदस्य 2023 ला आणि 4344 अधिकारी पदावर, 703 पदे रिक्त. निवड नागरी सेवा परीक्षा. असोसिएशन IPS सेंट्रल असोसिएशन. अखिल भारतीय सेवा प्रमुख कॅबिनेट सचिव TV सोमनाथन IAS. वेबसाईट. भारतीय प्रशासकीय सेवा IAS आणि भारतीय वन सेवा IFS सोबत IPS ही अखिल भारतीय सेवांचा भाग आहे. त्यांचे अधिकारी केंद्र सरकार आणि वैयक्तिक राज्य सरकारे दोन्हींद्वारे नियुक्त केले जातात. ही सेवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दल BSF, SSB, CRPF, CISF आणि ITBP, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF, गुप्तचर ब्युरो IB, संशोधन आणि विश्लेषण शाखा रॉ, विश्लेषण संशोधन विशेष संरक्षण गट SPG, राष्ट्रीय तपास संस्था NIA आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI यासह विशिष्ट राज्य आणि विविध राज्य आणि केंद्रीय पोलीस दलांना नेतृत्व प्रदान करते. इतिहास. या प्रशासकीय व्यवस्थेला पर्याय नाही. संघराज्य जाईल तर तुमच्याकडे चांगली अखिल भारतीय सेवा नसेल, ज्याला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असेल, ज्याला सुरक्षिततेची भावना असेल की तुम्ही तुमचे काम कराल. जर तुम्ही हा मार्ग स्वीकारला नाही तर सध्याच्या संविधानाचे पालन करू नका. दुसरे काहीतरी बदला. हे लोकच त्यांचे साधन आहेत. त्यांना काढून टाका. आणि मला काहीही दिसत नाही तर देशभर राजकतेचे चित्र आहे. संविधान सभेत अखिल भारतीय सेवांच्या भूमिकेवर चर्चा करताना सरदार वल्लभभाई पटेल. इंडियन इम्पेरियल पोलीस, जमादार, कॉन्स्टेबल आणि सार्जंट. भारतीय शाही पोलिसात 1920 पर्यंत NCO पदे भारतीयांसाठी खुली होती. 1940 मध्ये जारी करण्यात आलेले भारतीय पोलीस पदक. 1861 मध्ये युनायटेड किंगडमच्या संसदेने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 लागू केला. या कायद्याने भारतात आधुनिक आणि व्यावसायिक पोलीस नोकरशाहीचा पाया रचला. या कायद्याने सुपेरियर पोलीस सर्व्हिसेस नावाच्या पोलिसांच्या एका नवीन कॅडरची स्थापना केली, ज्याला नंतर इंडियन इम्पेरियल पोलीस म्हणून ओळखले गेले. सेवेतील सर्वोच्च पद म्हणजे प्रत्येक प्रांतासाठी इन्स्पेक्टर जनरल. 1937 मध्ये जारी केलेल्या केंद्रीय प्राधान्य वॉरंटनुसार इन्स्पेक्टर जनरलचा दर्जा ब्रिगेडियर आणि भारतीय सशस्त्र दलामध्ये तत्सम पदांच्या बरोबरीचा होता. 1902 ते 1903 मध्ये सर अँड्र्यू फ्रेझर आणि लॉर्ड कर्झन यांच्या नेतृत्वाखाली सुधारणांची शिफारस करण्यासाठी एक पोलीस आयोग स्थापन करण्यात आला. त्यात पोलिसांमध्ये भारतीयांची
अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली. पूर्वी भारतीय फक्त निरीक्षक पदापर्यंत वरिष्ठ NCO पदापर्यंत वाढू शकत होते. तथापि ते भारतीय शाही पोलिसांचा भाग नव्हते. 1920 पासून भारतीय शाही पोलीस भारतीयांसाठी खुले होते आणि या सेवेसाठी भारतीय प्रवेश परीक्षा भारत आणि इंग्लंड दोन्ही ठिकाणी घेतली जात असे. IPSच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 1999चा टपाल तिकीट. स्वातंत्र्यापूर्वी इम्पेरियल पोलीस IP मधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारे राज्य सचिव करत असत. सेवेत प्रवेशासाठी पहिली खुली नागरी सेवा परीक्षा जून 1893 मध्ये इंग्लंडमध्ये घेण्यात आली आणि 10 सर्वोत्तम उमेदवारांना इंडियन इम्पेरियल पोलिसात प्रोबेशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. इंडियन पोलीस सेवा औपचारिकपणे कधी अस्तित्वात आली याची नेमकी तारीख निश्चित करणे शक्य नाही. 1907 च्या सुमारास राज्य सचिवांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या एपॉलट्स वर IP अक्षरे घालण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून ते परीक्षेद्वारे सचिवांनी भरती न केलेल्या इतर अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे असतील. म्हणूनच 1907 ते IPS साठी प्रारंभ बिंदू मानले जाऊ शकते. 1948 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्ष इम्पेरियल पोलिसांची जागा औपचारिकपणे भारतीय पोलीस सेवेने घेतली. भारतीय पोलीस सेवा भारतीय राज्यघटनेच्या कलम 312(2)(14) अंतर्गत भारतीय पोलीस सेवा तयार करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात IPS अधिकाऱ्यांची मोठी कमतरता होती, जी मंजूर संख्येच्या जवळपास 19% ते 22% आहे. पदके आणि सजावट. खूप कमी कॅडर संख्या असूनही अनेक IPS अधिकाऱ्यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार, अशोक चक्र, कीर्ती चक्र देण्यात आले आहेत. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे IPS अधिकारी होते, ज्यांना ऑपरेशन ब्लॅक थंडर दरम्यान त्यांच्या शौर्यपूर्ण कृत्यांसाठी कीर्ती चक्र मिळाले होते. जरी सामान्यतः वरिष्ठ पातळीवर पर्यवेक्षी भूमिकांमध्ये तैनात असले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सक्रिय सहभाग घेत IPS अधिकाऱ्यांनी क्षेत्रात असणे असामान्य नाही. IPS अधिकाऱ्यांना विविध संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये नियुक्त केले गेले आहे आणि अनेकांना संयुक्त राष्ट्र पदक देण्यात आले आहे. अनेक अपवादात्मक IPS अधिकाऱ्यांना वेळोवेळी पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उद्दिष्ट. 2018 मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांसोबत भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद 17 ऑगस्ट 1865 रोजी नियुक्त केलेल्या पहिल्या पोलीस आयोगात भारतातील इच्छित पोलीस व्यवस्थेसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे होती आणि पोलिसांना कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संपूर्ण प्रदेशात गुन्हेगारी शोधण्यासाठी आणि रोखण्यासाठी सरकारी विभाग म्हणून परिभाषित केले होते. भारतीय पोलीस सेवा ही एक शक्ती नाही, तर राज्य पोलीस आणि अखिल भारतीय केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना कर्मचारी म्हणून नेते आणि कमांडर प्रदान करणारी सेवा आहे. त्याचे सदस्य पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आहेत. कालांतराने भारतीय पोलीस सेवेची उद्दिष्टे अद्ययावत आणि पुनर्भाषित करण्यात आली. भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या सध्याच्या भूमिका आणि कार्य खालीलप्रमाणे आहेत. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी प्रतिबंध, तपास आणि शोध, गुप्तचर माहिती गोळा करणे, VIP सुरक्षा, दहशतवादी विरोधी, सीमा पोलिसिंग, रेल्वे पोलिसिंग, तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, आर्थिक गुन्हे, सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार, आपत्कालीन व्यवस्थापन,
सामाजिक आर्थिक कायद्याची अंमलबजावणी, जैवविविधता आणि पर्यावरणीय कायद्यांचे संरक्षण इत्यादी क्षेत्रात सीमा जबाबदाऱ्यांवर आधारित कर्तव्य पार पाडणे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संशोधन आणि विश्लेषण शाखा, रॉ, गुप्तचर विभाग, IV, केंद्रीय अन्वेषण विभाग CBI, गुन्हे अन्वेषण विभाग CID इत्यादी भारतीय गुप्तचर संस्थांचे नेतृत्व आणि कमांडिंग. भारतीय संघीय कायदा अंमलबजावणी संस्था, नागरी आणि सशस्त्र पोलीस दल, सीमा सुरक्षा दल BSF, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF, इंडो तिबेटियन सीमा पोलीस ITBP, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF, दक्षता संघटना आणि भारतीय संघीय कायदा अंमलबजावणी संस्था यासारख्या केंद्रीय पोलीस संघटना CPO यांचा समावेश असलेल्या विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे CAPF नेतृत्व केले. धैर्याने, प्रामाणिकपणाने, समर्पणाने आणि जनतेच्या सेवेच्या तीव्र भावनेने दलाचे नेतृत्व करणे आणि त्यांना आज्ञा देणे. त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलांमध्ये अशी मूल्ये आणि नियम शिकवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्यांना लोकांची अधिक चांगली सेवा करता येईल. वेगाने बदलणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सर्वोच्च दर्जाची सचोटी, लोकांच्या आकांक्षांप्रती संवेदनशीलता, मानवी हक्कांचा आदर, कायदा आणि न्यायाचा व्यापक उदारमतवादी दृष्टिकोन आणि व्यावसायिकतेचा उच्च दर्जा यांचा विकास करा. निवड. भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या गणवेशाच्या संहितेचा भाग म्हणून परिधान केलेली शिखराची टोपी. IPS अधिकाऱ्यांची भरती UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतून केली जाते. त्यांना राज्य पोलीस सेवा आणि DAN IPS मधूनही बढती दिली जाते. तथापि सध्या मर्यादित स्पर्धात्मक परीक्षेतून भरती थांबवण्यात आली आहे. प्रशिक्षण. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये IPS अधिकाऱ्यांच्या भरतीचे प्रशिक्षण घेतले जाते. भारतीय पोलीस सेवेतील अधिकृत कॅडरची संख्या 4,920 आहे. 3,270 थेट भरती पदे आणि 1,650 पदोन्नती पदे. IPS अधिकाऱ्यांची नागरी यादी ही भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने राखलेली एक अद्ययावत वार्षिक यादी आहे, ज्यामध्ये भारतातील सर्व IPS अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग तपशिलांची यादी दिली जाते. ही नागरी यादी गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवरून पाहता येते. ती IPS अधिकाऱ्यांच्या नावावर, बॅचवर किंवा कॅडरवर आधारित शोधण्याची परवानगी देते. जवळजवळ 2 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर IPS प्रोबेशनर्सना NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ कडून फौजदारी न्याय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी दिली जाते. राज्य कॅडर वाटप धोरण. केंद्र सरकारने ऑगस्ट 2017 मध्ये राष्ट्रीय अखिल भारतीय सेवांसाठी नवीन कॅडर वाटप धोरण जाहीर केले, ज्यामध्ये ते अधिकारी म्हणून नोकरशाहीचे राष्ट्रीय एकात्मता सुनिश्चित करण्यासाठी आणि सेवांचे अखिल भारतीय स्वरूप सुनिश्चित करण्यासाठी एक धोरण म्हणून घोषित केले गेले. नवीन धोरणांतर्गत भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नवीन धोरणात विद्यमान 26 कॅडर 5 झोनमध्ये विभागले आहेत. नवीन धोरणानुसार उमेदवाराला प्रथम विविध झोनमधून पसंतीच्या उतरत्या क्रमाने त्यांची निवड द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवाराला प्रत्येक पसंतीच्या झोनमधून एका पसंती दर्शवावी लागेल. त्यानंतर उमेदवार प्रत्येक पसंतीच्या झोनसाठी त्याची दुसरी पसंत दर्शवतो. उमेदवारांनी सर्व कॅडरसाठी पसंती दर्शवल्याशिवाय ही प्रक्रिया सुरू राहते. झोन किंवा कॅडरसाठी पसंती त्याच क्रमाने राहते आणि कोणताही बदल करण्याची परवानगी नाही. अधिकारी त्यांना दिलेल्या किंवा भारत सरकारकडे प्रतिनियुक्ती केलेल्या कॅडरमध्ये काम करत राहतात.
नवीन कॅडर वाटप धोरणांतर्गत झोन टोटल 5 आहेत कॅडर. झोन 1 AGMUT अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि पूर्वीचे जम्मू आणि काश्मीर राज्यासह केंद्रशासित प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा. झोन 2 मध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा. झोन 3 मध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. झोन 4 मध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि नागालँड. झोन 5 मध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा. जुने कॅडर वाटप धोरणे काय आहेत धोरणे तर 2008 पर्यंत उमेदवारांना कडून राज्य संवर्गाची पसंतीची कोणतीही पद्धत नव्हती. उमेदवारांना जर त्यांच्या गृहराज्यांच्या अंतर्गत रिक्त जागांवर ठेवले गेले नाही तर त्या विशिष्ट वर्षासाठी रोस्टरच्या वर्णक्रमानुसार AHMT अक्षरांनी सुरू होणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये नियुक्त केले जात असे. उदाहरणार्थ, जर एखाद्या विशिष्ट वर्षात रोस्टर A पासून सुरू होते म्हणजे रोस्टरवरील पहिला उमेदवार IPSच्या आंध्र प्रदेश राज्य संवर्गात, पुढचा बिहारला आणि त्यानंतर छत्तीसगड, गुजरात इत्यादी वर्णक्रमानुसार जाईल. पुढच्या वर्षी रोस्टर S पासून सुरू होते हरियाणा किंवा हिमाचल प्रदेशसाठी. जर ते आधीच्या वेळी हरियाणापासून सुरू झाले असेल तर यावेळी ते हिमाचल प्रदेशपासून सुरू होईल. 1980च्या दशकाच्या मध्यापासून प्रचलित असलेल्या या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रणालीमुळे वेगवेगळ्या राज्यातील अधिकाऱ्यांना संपूर्ण भारतात स्थान देण्यात आले. लहान आणि मोठ्या तसेच विकसित आणि मागासलेल्या राज्यांमधील अधिकाऱ्यांची तुलना करताना कायमस्वरूपी राज्य कॅडरच्या व्यवस्थेमुळे अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक अनुभवात मोठी तफावत निर्माण झाली आहे. दुसऱ्या राज्य कॅडरच्या अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांशी लग्न केल्यामुळे किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीशी राज्य कॅडरमध्ये बदल करण्याची परवानगी आहे. अधिकारी मर्यादित कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर त्यांच्या गृहराज्य कॅडरमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे एखाद्याला नेहमीच त्याला किंवा तिला नियुक्त केलेल्या कॅडरमध्ये परत यावे लागेल. 2008 ते 2017 पर्यंत IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या सुरुवातीलाच राज्य कॅडरमध्ये नियुक्त करण्यात आले होते. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम केंद्रशासित प्रदेश AGMUT या 2 संयुक्त कॅडर वगळता प्रत्येक भारतीय राज्यासाठी एक कॅडर होता. अंतर्गत बाहेरील प्रमाण त्यांच्या गृहराज्यात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रमाण 1:2 असे राहिले आहे, ज्यामध्ये थेट भरती झालेल्यांपैकी 1/3 त्याच राज्यातील अंतर्गत आहेत. उर्वरित लोकांना त्यांच्या गृहराज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये रोस्टर नुसार भारतीय बाहेरील म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यांच्या पसंतीनुसार. रँक आणि करिअरची प्रगती, पद आणि चिन्ह. जरी मानक गणवेशाचा रंग खाकी असला तरी भारतातील कायदा आणि सुव्यवस्था ही संघराज्याची भूमिका असल्याने IPS अधिकाऱ्यांचे पदे आणि पदनाम राज्यानुसार वेगवेगळे असतात, परंतु सामान्यतः खालील पॅटर्न पाळला जातो. IPS अधिकाऱ्यांचे रँक. IPS अधिकाऱ्यांची नियुक्ती सिव्हिल सर्व्हिस परीक्षेच्या आधारे केली जाते किंवा राज्य पोलीस सेवा कॅडर राज्य नागरी सेवा अधिकारी म्हणून पदोन्नती दिली जाते. IPS कॅडरमधील रिक्त जागा पोलीस अधीक्षक पदाच्या रिक्त पदाच्या आधारे निश्चित केल्या जातात. परिणामी SP रँकसाठी 2 स्तरांची श्रेणी आहे. 7व्या वेतन आयोगानुसार ही पातळी 11 आणि 12 आहे. परिणामी IPS अधिकारी 13व्या वर्षापर्यंत SP पदावर राहतात. त्यानंतर ते वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणजे SSP म्हणून बढतीसाठी पात्र असतात. IPS राज्य कॅडरमध्ये ASP रँक
हा सर्वात कनिष्ठ रँक आहे. परिणामी IPSमध्ये नवीन भरती झालेल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून विविध प्रकारे नियुक्त केले जाते, जोपर्यंत त्यांना अधिकृतपणे एखाद्या क्षेत्राचे प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त केले जात नाही. जेव्हा त्यांना स्तर 11 आणि स्तर 12चा पगार मिळतो आणि जेव्हा जिल्हा प्रभारी म्हणून जेव्हा त्यांना स्तर 12चा पगार मिळतो, केवळ नॉन मेट्रोपॉलिटन जिल्ह्यांमध्ये. जेव्हा अधिकाऱ्यांना SSP पदावर बढती दिली जाते, तेव्हा त्यांपैकी काहींना महानगर जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्त केले जाते. दिली भारतीय पोलीस सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांचे पद, चिन्ह आणि क्रमांक संक्षेपमध्ये त्यांना काय म्हणतात ते. एक पहिलं पद येते पोलीस महासंचालक, नंतर येते अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक निवड श्रेणी, नंतर पोलीस अधीक्षक, नंतर पोलीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक, नंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक 2 वर्षासाठी प्रोबेशनरी ASP, नंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक 1 वर्षासाठी प्रोबेशनरी ASP. म्हणजे प्रोबेशनरी पहिल्याच वर्षी ट्रेनिंग कंप्लीट झाली की पहिल्याच वर्षी सहाय्यक पोलीस अधीक्षक ASP म्हणून हे IPS अधिकारी जॉईन होतात. टिप 1 DGP, विशेष DGP, अतिरिक्त DGP यांचे पद जिल्हा चिन्ह पद चिन्ह समान आहे. टिप 2 राज्य पोलीस सेवांमध्ये ASP सहाय्यक SP च्या समतुल्य पद म्हणजे पोलीस उपाधीक्षक DSP DYSP. टिप 3 पोलीस आयुक्त हे पद सामान्यतः DIG आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असते. भारतीय पोलीस सेवेची वेतन रचना. भारतीय पोलीस सेवेची वेतन रचना चिन्ह वेतन मॅट्रिक्स ग्रेड किंवा स्तर, राज्य सरकारमधील पदे, केंद्रशासित प्रदेश सरकार किंवा भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधील इतर पदे किंवा पदनाम, भारतीय प्राधान्यक्रमानुसार स्थान आणि मूळ वेतन. सर्वोच्च स्केल वेतन पातळी 17. कॅबिनेट सचिवालयात सचिव सचिव सुरक्षा 23 त्यांना वेतन मिळतं महिन्याला 2,25,000 रुपये. नंतर इंटेलिजन्स ब्युरो IBचे संचालक त्यांना सुद्धा 2,25,000 रुपये वेतन मिळतं. नंतर सर्वोच्च स्केल पातळी 17 पोलीस महासंचालक, पोलीस दल प्रमुख, विशेष अन्वेषण विभागाचे CBI संचालक, राष्ट्रीय तपास संस्थेचे NIA महासंचालक, दिल्लीचे पोलीस आयुक्त, नंतर केंद्रीय पोलीस सशस्त्र पोलीस दलाचे CAPFचे महासंचालक, विशेष सचिव अंतर्गत सुरक्षा गृह मंत्रालय संचालक, विशेष संरक्षण गट यांना सुद्धा 2,25,000 इतकं वेतन असतं. नंतर त्यांच्या पुढे HIG प्लस स्केल वेतन पातळी 16 पोलीस महासंचालक, एखाद्या एजन्सीचे किंवा कार्यक्षेत्राचे प्रमुख, गुप्तचर, दक्षता, तुरुंग, भ्रष्टाचार विरोधी ब्युरो. आता याच्यामध्ये राज्य सरकारमधील एखाद्या एजन्सी किंवा कार्यात्मक क्षेत्राचे गुप्तचर, दक्षता, तुरुंग, भ्रष्टाचार विरोधी ब्युरो प्रमुख असलेले पोलीस महासंचालक. नंतर CAPF मधील विशेष महासंचालक, पोलीस आयुक्त, चेन्नई, कलकत्ता आणि
मुंबई संशोधन आणि विश्लेषण शाखेतील विशेष सचिव, IB मध्ये विशेष संचालक, CBI मध्ये विशेष संचालक, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधले SVPNA चे संचालक, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक, नंतर नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक असे हे आहेत. आणि त्यांना सुद्धा जी वेतन श्रेणी आहे ती 2,05,400 ते 2,24,400 पर्यंत त्यांना वेतन मिळू शकतं. HAG स्केल वेतन पातळी 15. अतिरिक्त पोलीस महासंचालक हे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था, नंतर वाहतूक आर्थिक गुन्हे युनिट हे कार्यकारी शाखा किंवा एजन्सीचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोचे संचालक, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथे विशेष पोलीस आयुक्त, शहर पोलीस आयुक्तालय, NIA मध्ये अतिरिक्त महासंचालक, IB मध्ये अतिरिक्त संचालक, CBI मध्ये अतिरिक्त संचालक आणि CAPF मध्ये अतिरिक्त महासंचालक यांचं 1,82,200 ते 2,24,100 पर्यंत वेतन असतं. नंतर वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी वेतन पातळी 14. पोलीस महानिरीक्षक, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र येथील शहर पोलिसांचे सह-आयुक्त, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू येथे अतिरिक्त आयुक्त शहर पोलीस, नंतर पोलीस आयुक्त शहर पोलीस आयुक्तालय, CAPF मधील महानिरीक्षक, नंतर NIA मध्ये महानिरीक्षक, IB मध्ये सहसंचालक, CBI मध्ये सहसंचालक, SVPNA मध्ये सहसंचालक. त्यांचं वेतन असते 1,44,200 ते 2,18,200 पर्यंत. आता सुपर टाईम स्केल DIG किंवा कन्झर्वेटर ग्रेड वेतन पातळी 13A. पोलीस उपमहानिरीक्षक, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान येथे शहर पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त, नंतर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा येथे शहर पोलिसांचे सह-आयुक्त, पोलीस आयुक्त, शहर पोलीस आयुक्तालय, CAPF मध्ये उपमहानिरीक्षक, NIA मध्ये उपमहानिरीक्षक, IB मध्ये उपसंचालक, CBI मध्ये उपमहानिरीक्षक, SVPNA मध्ये उपसंचालक. त्यांचं जे पेमेंट असतं ते 1,31,100 ते 2,16,600 पर्यंत. वेतन श्रेणी निवड श्रेणी वेतन पातळी 13 ते पोलीस अधीक्षक. निवड श्रेणी दिल्ली आणि इतर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त. त्यांचं असते वेतन 1,18,500 ते 2,14,100 पर्यंत. कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी वेतन पातळी 12. पोलीस अधीक्षक, सशस्त्र पोलीस बटालियन कमांडंट, दिल्ली आणि इतर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त. त्यांचं पेमेंट असते 78,800 ते 1,91,500 पर्यंत. लेफ्टनंट कर्नल, कमांडर आणि विंग कमांडरचं सुद्धा तेवढंच पेमेंट असतं. नंतर असते वरिष्ठ वेळ श्रेणी वेतन पातळी 11. अतिरिक्त पोलीस अधीक्षक,
महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील पोलीस आयुक्तालयांमध्ये पोलीस उपायुक्त, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल मधील पोलीस आयुक्तालयांमध्ये अतिरिक्त पोलीस उपायुक्त आहेत, ज्यांचं की वेतन आहे 67,700 ते 1,60,000. मेजर, लेफ्टनंट कमांडर आणि स्क्वॉड्रन लीडर यांचंसुद्धा एवढंच पेमेंट असतं. नंतर कनिष्ठ वेळ श्रेणी वेतन पातळी 10. सहाय्यक पोलीस अधीक्षक हे दिल्ली आणि इतर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्यांचं पेमेंट असते 56,100 ते 1,32,000 पर्यंत, ज्यांचं की समतुल्य पातळी असते कॅप्टन, लेफ्टनंट आणि फ्लाईट लेफ्टनंटसाठी. जे गाडी असते त्याच्यावरती जो झेंडा असतो तो कसा असतो तर DG, ADG साठी काय असतो तर लाल आणि जांभळा. नंतर IG साठी लाल आणि काळा आणि DIG साठी तिरपा त्रिकोणी असतो तर निमा लाल आणि काळा. ADGP किंवा DGPचा ध्वज DIB साठी देखील लागू आहे. 3 स्टार DG, ADG, IG साठी 2 स्टार आणि 1 स्टार हे DIG साठी असतात. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या अधिकृत गाड्यांवर त्यांच्या दर्जानुसार झेंडे, वरचा फोटो आणि तारे, खालील फोटो. सुधारणा आणि प्रमुख चिंता. 1861 मध्ये पारित झालेल्या वसाहतवादी पोलीस कायद्यांद्वारे भारतातील पोलिसांचे नियंत्रण सुरू आहे. भारतीय संविधान पोलिसिंग हा राज्याचा विषय बनवते आणि म्हणूनच राज्य सरकारांवर त्यांच्या समुदायांना पोलीस सेवा प्रदान करण्याची जबाबदारी आहे. तथापि स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी 1861चा कायदा बदल न करता स्वीकारला आहे, तर काहींनी 1861च्या कायद्यावर आधारित कायदे केले आहेत. 2012 मधील दिल्ली सामूहिक बलात्कार आणि खून, 2020 मधील हाथरस सामूहिक बलात्कार आणि खून, तसेच 2008 मधील मुंबई हल्ल्यांसारख्या दहशतवादी हल्ल्यांसारख्या वारंवार घडणाऱ्या मोठ्या घटनांमुळे पोलीस कायद्याचे राज्य राखण्यात अपयशी ठरले. भारतात पोलीस सुधारणांची गरज फार पूर्वीपासून ओळखली जात आहे. पोलीस सुधारणांच्या पुढे वाटचालीवर सरकारने स्थापन केलेल्या समित्या आणि आयोगांमध्ये जवळजवळ 30 वर्ष वादविवाद आणि चर्चा झाली आहे, परंतु भारत अजूनही कालबाह्य आणि जुन्या पद्धतींच्या कायद्याने अडकलेला आहे. तर एकामागून एक अहवाल सरकारी पुस्तकांच्या कपाटांवर अंमलबजावणीशिवाय धूळ साठत आहे. पोलीस आणि सुधारणांवरील अनेक समित्यांनी पोलीस व्यवस्थेत मोठ्या सुधारणांसह पद्धतशीर जबाबदारीची शिफारस केली आहे. राष्ट्रीय पोलीस आयोग 1977 ते 81. राष्ट्रीय पोलीस आयोग ही भारत सरकारने पोलिसिंगवर अहवाल देणारी पहिली समिती स्थापन केली होती. राष्ट्रीय पोलीस आयोगाची बैठक 1979 मध्ये आणीबाणीनंतरच्या भारताच्या संदर्भात सुरू झाली आणि 1989 ते 1981 दरम्यान मॉडेल पोलीस कायद्यासह 8 अहवाल तयार केले. रिबेरो समिती 1998 ते 99. 1996 मध्ये दोन माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका PIL दाखल केली, ज्यामध्ये न्यायालयाने सरकारांना राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आयोगाच्या शिफारसीचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आणि अशा प्रकारे रिबेरो समितीची स्थापना करण्यात आली. माजी पोलीस प्रमुख जुलियो रिबेरो यांच्या नेतृत्वाखाली समिती
ने 1998 आणि 1999 मध्ये बैठक घेतली आणि 2 अहवाल सादर केले. पद्मनाभय्या समिती 2000 मध्ये सरकारने पोलीस सुधारणांवर तिसरी समिती स्थापन केली. यावेळी माजी केंद्रीय गृहसचिव के. पद्मनाभय्या यांच्या नेतृत्वाखाली या समितीने त्याच वर्षी आपला अहवाल प्रसिद्ध केला. मलिमठ समितीचा अहवाल 2003 मार्च 2003 मध्ये सादर केलेल्या मलिमठ समितीचा अहवाल पुनर्रचित आणि पुनर्निर्देशित पोलीस यंत्रणेचा पाया अतिशय स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. समितीने आपल्या अहवालात असे निरीक्षण नोंदवले की फौजदारी न्याय प्रशासनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे यश पूर्णपणे पोलीस संघटनेच्या योग्य कार्यावर अवलंबून असते. विशेषतः तपास टप्प्यात गुन्ह्याच्या तपासाव्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य त्यांच्या देखील पोलिसांचे आहे. सोराबजी समिती 2005 मध्ये सरकारने भारतातील नवीन पोलीस कायदा तयार करण्यासाठी एक गट तयार केला. त्याचे नेतृत्व सोराबजी माजी अटॉर्नी जनरल यांनी केले. 2006च्या अखेरीस समितीने केंद्र सरकारला एक आदर्श पोलीस कायदा सादर केला. सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप 2006 1996 मध्ये प्रकाश सिंह आसाम पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे माजी प्रमुख आणि त्यानंतर सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका PIL सुरू केली, ज्यामध्ये न्यायालयाला